रामकृष्ण मंडळी कोकणी बा यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज चाललो आपल्या भावाच्या गावी रत्नागिरीला. धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला गावी घेऊन चालल्याबद्दल. तर रत्नागिरीला किती आता मजा येणार तुम्हाला पुढे समजेलच सूरजच्या ब्लॉगमध्ये. तर चला आपली पोरं दाखवूया तुम्हाला. आम्ही बसले सीटवर. आणि आपल्या भावाला पण सपोर्ट करा. मंगेश जो चॅनलचं नाव सांग. मंगेश वेजरे ब्लॉग. ही आपली पब्लिक. मंडळ आभारी आपलं. धन्यवाद. आमची सीट पकडल्याबद्दल. हा हे घरी गोव्याला सांगून आलाय. चालला रत्नागिरीला. going to Konkan direct landing. Direct landing. 449 direct landing. काय बोलतो मॅप आमची बोर्डिंग झाली आहे. आता आम्ही डायरेक्ट कोकणला लँडिंग करू. बाप्पा मोरया. गाडी आपल्या आता सुटली आहे इथून दिव्यावरून. आणि आता स्टेट कुठे भेटणार? डायरेक्ट कोकण. रत्नागिरी नाही कोकण देवाच्या भाषेत कोकण. तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे. आम्ही दोघं जण आहे नागालँडचे. आम्ही चाललो कोकणात. ट्रेन आपल्या आता इथून सुटली आहे दिव्यावरून. आपण आता निघालो. पाऊस जोरदार आहे. हा बाकीचे आज काय जे नाईटला प्लॅन होतील ते आम्ही तुम्हाला दाखवूच. प्लस उद्याचा दिवस 2-3 दिवसाचा प्रवास चालू आपला. आम्ही 2 माणसं नागालँडवरून मागवले. आणि एक 2 नागालँड आणि ते लापतागंज. त्याचा काही संबंध नाही. फ्रॉम सातारा. डायरेक्ट शॉट देतो. मंग्याचा चालेल मोबाईल व्हिडिओ एडिट करायचं. अजून परत रामकृष्ण मंडळी आपण आता दिवाळ स्टेशनला आलो आहे. आणि दिवाळ स्टेशनवरून आपण आता आपल्या पुढच्या रस्त्याला चालना हे करतोय. ये टाटा बाय बाय. जल्दी चल पनवेल निकलना है. जल्दी चल पनवेल निकलना है. आणि आपला आता इथून प्रवास चालू झालेला आहे. आणि आपण 2-3 वाजेपर्यंत रत्नागिरीला पोहोचू. बाकीचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा होईल काय होणार आहे. आपल्या मित्राच्या आईने आपल्याला चपात्या बनवून दिल्यात. हां आणि भाजी आहे आपल्यासाठी. बटाट्याची भाजी आहे. मंग्याच्या आईने आपल्याला जेवण बनवून दिलेलं आहे. कारण की पोरांना जेवणाचं काय टेन्शन येऊन नये. ट्रेनमध्ये प्रवास करताना भूक लागली तर मंग्याच्या आईच्या हातचं जेवण. शिद्या. आणि आपलं आता 10-10:30 वाजता जेवण होतं आहे. आणि आपण आता इथून जेवून 1 वाजेपर्यंत आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचणार आहे. म्हणजे रत्नागिरीला पोचणार आहे. आणि रत्नागिरीला पोचल्यानंतर आपला बाकीचा प्रोग्राम तुम्हाला दाखवतो कसा काय. आणि हा आपला मित्र देवा भारी आहे. बाकी काय नाही मित्रांनो. जे प्रोग्राम बनवताना ते प्रोग्राम करा. कारण की सुट्ट्या कामाच्या याच्यामध्ये ना प्रत्येकाने आपलं जीवन आहे ना कुठे ना कुठे घाई गडबडीत विसरले. मित्रांमध्ये कधी ना कधीतरी आपलं टाईम द्या. कारण की जो प्लॅन करताना तो प्लॅन सक्सेस करा. कारण की नाही सक्सेस केल्यानंतर वयाच्या 60-70 वर्षानंतर ना तुम्हाला तो एक विरोध माहीत पडेल की तुम्ही त्या टायमाला फिरायला गेला असता तर तो आनंद भेटला असता. तो आनंद नाही भेटणार तुम्हाला. पैसे कमवता येतात पण टायमिंग
एखादा एक वय निघून गेलं ना तर तो टाईम कधी भेटत नाही. ते सांगतो कधीतरी स्वतःसाठी, मित्रांसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी टाईम काढा, मजा करा आणि एन्जॉय करा, कारण की प्रत्येक क्षण हा एक नवीन क्षण आहे. माझा अर्धा व्हिडिओ आलाय ब्लर, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला सांगू नाही शकत. मित्रांनो आताच आम्ही पोहोचले मित्राच्या घरी आणि मला पाऊस होता म्हणून पावसाचा व्हिडिओ बनवता आला नाही, खूप पाऊस होता. आणि आता आम्ही जस्ट पोहोचलो आहे, बघू शकता. आणि आहे माझ्या भावाचं घर आहे. अभी खूप थकलो आता. पार्ले बिस्किट अभी खाने का टाइम. पार्ले हे बाकी दोघं जण झोपले. चला मग सकाळी भेटूया. बाकी जे काय असेल अपडेट ते आम्ही तुम्हाला सकाळी सांगतो. चला कोण बरं इकडे ट्रेनमधून आले. आता झोपणार होती पण गाणे लावून अशी नाचतात जशी काय सकाळी सकाळी उठून कोणती म्हणून मला झोप आली. सकाळी कोणी म्हणावं मला झोप आली फक्त या डायरेक्ट खाल्याच टाकणार. रामकृष्ण मंडळी कोकणीबा यूट्यूब चॅनलमध्ये सहजच्या स्वागत आहे. आपण रात्री मित्राच्या घरी पोचलेलो आणि आता आपण सकाळी आता उठलो आहे. रात्रीला उशीर झालेला त्याच्यामुळे काय बाकीचा व्हिडिओ बनवता आला नाही, कारण अंधार होता मग काय सांगता आले नाही. पाठीमागे बघू शकता हे माझ्या मित्राचं घर आहे, तुम्हाला दाखवतो. पण इकडचं वातावरण खूप भारी आहे आणि बघायला गेलं ना तर सगळीकडे एकदम धुकं पडलं आहे आणि एकदम खूप सुंदर वातावरण झालं आहे. तुम्हाला आता दाखवतो बाकीचा सीन कसा इकडं. आणि आज काय दिवसभरात काय करणार हे पण तुम्हाला दाखवेन ह्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगचे एक दोन पार्ट येतील, मिस करू नका आणि प्रत्येकाने बघा. आता सगळेजण उठले, चाय पाणी झाले आमचं. आता आम्ही बाकीचा जो कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. मित्रांनो जण आम्ही आता पर्याला चाललो आहे. पर्याला जाऊन दाखवतो कसे चिंबोर आहेत, खेकडे चिंबोर जे काय भेटते ते तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. आणि इथून हा पर्याला जायला रस्ता आहे. बाकीजण खाली गेलेत, मी आता चाललो आहे पाठवून. मस्ती चालली आहे बघू शकता. आता कालचा पूर्ण दिवस रात्र पाऊस होता, त्याच्यापासून आता कुठंतरी ऊन निघालं आहे. बघूया आज ऊन निघतं आहे की नाही. पण पाऊस झाला तर बरं आहे की थोडेफार खेकडे बिकडे भेटतील. आणि याच्यातला हा बघा मंद. आणि पुढं तुम्ही व्ह्यू बघू शकता. देवा पुढं बघ. सगळी मुंबईची पलटंग आहे. या आमच्या याच्यातली गोमू आहे. या आमच्या इथली गोमू आहे. किडे एवढे उचापतीवाले किडे आहेत ना याच्यामध्ये, सांगू नाही शकत. पुढच्या ब्लॉगमध्ये माहीत पडेल ह्याच्यामध्ये कसे किडे आहेत. कंटिन्यू राहा. ह्या माणसाने आम्हाला सकाळी चाय दिली आहे, अजून नाश्त्याचा आता पत्ता नाही आहे. 10 वाजता पोहायची सोय केली आहे. हा. एवढे लोक तुम्हाला कोण देणार पोहे बनवून. इथं माझं कोण आता गावी आहे नाही, तर मुंबईत राहतात म्हणून समजून घ्या तुम्ही. मंग्याच्या गावी आंबे आहेत. मंग्या आपल्या काकांची वाट बघतो. काका अजून का आले नाहीत आणि मंग्याने आम्हाला रस्त्यावरती तर आणले. मंग्याने आम्हाला रस्त्यावरती आणले पण अजून काय मंग्याचा काका काय दिसत नाही. ढंगरा 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 ढगरा 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 ढया ए
कॅटवॉक क्रॉल आहे. ओह माय गॉड यो फुल कॅटवॉक चालू आहे. काय म्हटलेलं पुढे जाऊन तुम्हाला याची लय करामती बघायला भेटणार. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्या करामती दाखवणार मी. ए मंग्या याला काय बोलतात मी याच्याकडे व्हिडिओ घेणार ना. आता बनवलं असं लगेच चढा पण आला. मंग्याच्या गावाचा रस्ता आणि हा रातच्याला इकडे येणार आम्ही. तुला ॲमेझॉनचं जंगल वाटते. तुला काट्या पिट्या फुल दुःख झालंय आणि रस्ता तर काय दिसत नाही आम्हाला याच्यातून पण भारी आहे. तेवढं फिरत जाण्यापेक्षा मी पाण्यातून जाईन. सापाचं पिल्लू पागड आहे मलिया. एक भेटलाय आम्हाला आता. तर गाईज निळा खेकडा, जांभळा खेकडा, नांग्या बघू शकता तुम्ही. आणि आमच्याकडे पिशवी काय नाही. आमच्या पिशव्याला पुढे गेलाय. चला चला रस्ता तर दिसत नाही का असं. चला इकडून उड्या बिड्या राहतात. पहिलीच कुर्ली काढले बाले आणि पोरांना दाखवतो तुला. डांगे बघ असले एक नंबर पहिलेच. हे बघ इथे डांगे आता लॉक केले बघ. आता तर जाऊ शकत नाही कारण धरून डांगे लॉक केले म्हणजे फोटो काढतो राहू दे आधी. अरे भाई आम्हाला ह्याच्यात चालायचं. मी फक्त शेतात फक्त लावणीला बघ तेवढ्या ह्याच्यात चाललोय. हे सरळ पकड फक्त मोबाईल. फुल ॲमेझॉनच्या जंगलची फिलिंग आहे. आणि आपण ॲमेझॉनच्या जंगलमध्ये आलोय. हे पाण्यातून चाल देवा तर पाण्यात आला. आणि चिखल बघू शकता केवढा चिखल झालाय. आणि आपण ह्या चिखलातून चाललोय. आणि चिखल त्याला फट्टे चिखल आहे. पाय बघू शकता केवढे पाय जात आहेत. पण मजा येते. नवीन काहीतरी एक्सपिरियन्स. कसं वाटतंय रे. दुसरी कुर्ली भेटलेली आहे. कुर्ली नाही बोलत ह्याला बोलतात काय माहितीये. ह्याला पुरी बोला पुरी. अबे दोन काढल्या. दोन काढल्या. पुढे तरी सारखा एक चावली एक साथ दोन हे दाखव. इकडं पहिल्यांदा बघितलं. मग बघू इकडे जाऊ ना. बोलती तुम्ही काय तुला काय नाही करणार तुम्ही असे बघ असं करायचं. देवाशी फाटली. चला करणला काय भेटतंय का बघूया. इकडं भेळ का नाही. इकडं आता भेटला आम्हाला दांडा. पण तो लय मोठा आहे. त्याचं काय काम नाही. बघूया आता. आम्हाला 1-2 खेकडे तर आता भेटले. स्टार्टिंग तर झाले. पुढे बघूया आता किती भेटतात काय भेटतात. पण नवीन एक्सपिरियन्स आहे. केवढा साईजचा असतो. आहे एक भेट. भेटला. आला एक खेकडा.
नॉर्मल साईज आहे. अब आगे मंग्या किती आहे? मी सांगतो तू कर. एक काठी की बारीक गेलो बघ. दोन्ही नांग्यांच्या मध्ये घुसव साईडला एकदम लाव मग मंग्या एवढं मंग्या इकडं बघ. एक बघ ना रांडगी भेटली तर. हे तिकडे 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 अरे लवड्या तिकडे खेकडे टाक मध्ये. मंग्या इकडे 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 हे असा हे वाजव 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 वाजव. आवाज बघ ना टम 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 टम. एक उभी व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट गोणीवरती कर. एवढे पकडून झालेत आमच्याकडं. बघा आम्ही मुंबईवरून खेकडी पकडली आहे. एवढी मोठी साईज बघा साईज. आणि ह्याच्यामध्ये पण आहेत अजून तीन आहे. पिशवी भरून. आज आज मस्त आडवा हात आहे. आज मस्त आहे की रगडून दनात दन यांना फ्राय करतो बघा. फ्राय करताना पण व्हिडिओ तुम्हाला दाखवू आम्ही. ताजे पण संपत आले. मस्त आम्हाला खेकडे भेटले. तिकडे फिरले वगैरे आहेत. तर चला आता आपण थेट जाऊया घरी आणि पुढचा प्लॅन काय आहे बघूया. पुढचा प्लॅन खेकडे फ्राय करायचं. चलो तू फोटो काढ. तुला मी फोटो काढ. बाकी विषय कुठं सिद्ध्या पकडले का? आम्ही जरा पकड की. फट्टी कशाला तुझी? अरे काम की असं धर की इकडे मूर्ख आहेस काय? घाबरते काय बरं. मी पाडला बघ पिशवीलाच पाडला. तरी टाके बाबा चल जाऊया. चला मित्रांनो ये मग पकड. एक मस्त हात मार मोबाईलवर कॅमेऱ्यावर. आता खेकडे पकडून तर झालेत आपले. खेकडे पकडून झालेत आपले. आता आपण इथून चाललोय घरी. फोटो काढे जाऊन या. करण्या नारळ दाखव. दगडाने फोडलाय नारळ आमच्या करण्याने. कसं कसं फोडला? जीव नाही तरी पण करण्या आमचा नारळ फोडतो. फोडला नारळ फोडला. देवा तुझ्या का दाखव. ए देवा तुझ्या का दाखव. फोडला. मारणार तू असंच मार. चला मित्रांनो आम्ही आता पटपट आंघोळ करतो आणि आपण आता थेट जाऊया घरी. ओके तर चला. आता इथे झाली कुरकुरी. आता मला वाजायला लागली थंडी पहिली बात. हिल पोळी हिला यो साबण झालाय गेला. साबणचे हाल बघा. यो आता घाण साबण आम्ही आमच्या चांगल्या तोंडाला लावणार. जेव्हा शेट्टे कावळे आंघोळ कर. हे असा साबण एवढ्या कुठे साबण लावतो कुठं. हे जाते आंघोळ करायचं नियोजन इथं. नियोजन आहे आंघोळ करायचं. सगळ्या सार्वजनिक आंघोळ चालली आमची. सार्वजनिक आंघोळ. सार्वजनिक आंघोळ. मांग्या बोलतो एकेकाने आंघोळ करा आणि इकडे सार्वजनिक आंघोळ चालली आहे. एक नंबर मित्रांची आंघोळ चालली माझ्या. पावसातून गारटलेत आणि परत अजून गारटणार आहेत. कसं नाचते बघ. फुलपाखरू कसं. मित्रांनो आता आपल्या आंघोळ बिंघोळ झाली आहे. तर आपण आता इथून घरी निघतोय. यांची आंघोळ थोडीशी बाकी आहे. ही लोक आपल्या आता आंघोळ करतील आणि लोक पण आता पाठोपाठू येतील.